गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गाच्या वादावर अखेर पडदा पडलाय। तुंग कसबे डिग्रज या मार्गावर थांबलेल्या 18 मीटरच्या 1.5 किलोमीटरच्या रस्त्याला मंजुरी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत देण्यात आली। या रस्त्यांवर अपघाताचं प्रमाण वाढत असल्याने प्रलंबित रस्त्याचं तात्काळ काम सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मैना घोष यांनी दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात सांगली पेठ राष्ट्रीय महामार्गावरील कसबे डिग्रज गावच्या हद्दीतील प्रलंबित रस्त्याबाबत तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। या बैठकीला खासदार विशाल पाटील, रघुनाथदादा पाटील, विविध लोकप्रतिनिधी तसेच भूसंपादनाचे उपजिल्हाधिकारी विशाल यादव, मंडल कार्यालय, महसूल कार्यालय, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यासह महामार्गालगतचे विरोध करणारे शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। सांगली पेठ रस्त्याचं काम 1 वर्षांपूर्वी पूर्ण झाले, मात्र तुंग कसबे डिग्रज या महामार्गावरील मिंचेमळा परिसरात पथकर वसुली नाका बसवण्यासाठी शेतीचं अतिक्रमण करण्यात येणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी विरोध केलाय। त्यामुळे सुमारे 1.5 किलोमीटर रस्त्याचं काम थांबलं होतं। रस्त्याचे 18 मीटरने डांबरीकरण करण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला। या रखडलेल्या रस्त्यावर काम सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या। नमस्कार, मी उपजिल्हाधिकारी भूसंपादन क्रमांक 1 सांगली विशाल यादव। आज 20 एप्रिल 2026 रोजी माननीय खासदार साहेब विशाल पाटील व सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पेठ नाका ते सांगली नॅशनल हायवे जो आहे 166H या संदर्भात कसबे डिग्रजमध्ये जो 1 किलोमीटर पॅचमध्ये टोलनाक्याचा विषय प्रलंबित होता, त्या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आलेली होती। सदर बैठकीला रघुनाथदादा पाटील तसेच कसबे डिग्रजमधील सर्व शेतकरी उपस्थित होते, तसेच जिल्ह्यातील सर्व यंत्रणा देखील उपस्थित होते। या बैठकीमध्ये जो सध्या त्या कसबे डिग्रज रस्त्यामध्ये जे मागच्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत, तर त्या अपघाताच्या अनुषंगाने देखील चर्चा करण्यात आली। कसबे डिग्रज पॅचमध्ये सध्या टोलनाका प्रस्तावित आहेत, तसेच त्या संदर्भात कोल्हापूर हायकोर्ट बेंच येथे देखील रिट पिटिशन दाखल आहे। तर त्या अनुषंगाने टोलनाक्याचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याने सध्या तो विषय न घेता कसबे डिग्रजमधील जो रस्ता प्रलंबित आहे तेथील अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेता सध्या शेतकरी यांनी सामंजस्याची भूमिका या मीटिंगमध्ये घेतलेली आहे। त्यामुळे मी कसबे डिग्रजमधील सर्व शेतकरी तसेच खासदार साहेब, जिल्हाधिकारी महोदय या सर्वांचे आभार मानतो। या बैठकीतील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे उद्यापासून तिथे त्या पॅचमध्ये काम सुरू करण्यात येत आहे व टोलनाक्याबाबत जो न्यायप्रविष्ट मुद्दा आहे त्याचा जो निर्णय होईल त्याच्यानंतर टोलनाक्याबाबत निर्णय घ्यायचं ठरलेला आहे। त्याच्यामुळे मी सर्व शेतकरी तसेच खासदार महोदय यांचे आभार मानतो। धन्यवाद। नुकसान भरपाईबाबतचा जो मुद्दा उपस्थित करण्यात आला तर त्याबाबत आपण शासनाला प्रस्ताव पाठवण्याचं बैठकीअंती ठरलेलं आहे।